नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलला. तर आज आहे भावांनो 26वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण कंटिन्यू 30 दिवस गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते. त्यामधला आपला आजचा 26वा दिवस इथं असणार आहे. व्हिडिओ खरंच खूप कडक झालेला आहे. व्हिडिओचा जे काही डेमो आहे तुम्ही आताच बघितलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही हे खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करा. तर भावनो, हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲपमध्ये बनवलेला आहे. बीटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये येतील, तर ते तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. बघू शकता बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तिथे जे काही इम्पोर्ट केलेले आहे. आणि हा आपला आजचा 41वा व्हिडिओ असेल आपल्या अलाइट मोशन ॲपमधला. बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत आपण कॅपकट ॲपमध्ये आणि बाकी काही व्हीएन ॲपमध्ये पण बनवलेले आहे, ते पण तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन नक्की चेक करू शकता किंवा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्लेलिस्टची, त्यामध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी बीटमार्क इथं चालू करायची आहे. बीटमार्क इथं चालू करून प्लसवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं आणि एक ओव्हरलेचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे ते इथं ओपन करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे खूप सारे फोटो आहेत. तुम्हाला आता हे सगळे आपले मागेल्या व्हिडिओचे फोटो आहेत. तुम्ही मागेले व्हिडिओ नसेल चेक केले खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. तर या ठिकाणी आपण हे जे काही ओव्हरले आहे तिथे वापरणारा, तर हा ओव्हरले इथे ऍड करा. ओव्हरलेची ड्युरेशन 2.16 पर्यंत ठेवायची आहे आणि याची जी काही ऑपेसिटी आहे ते इथे तुम्हाला कमी करायची आहे. बघू शकता 50 पर्यंत याची ऑपेसिटी तुम्हाला इथे सेट करायची आहे. काय अशा प्रकारे याची ऑपेसिटी इथे सेट करायची आणि याच्यावर एक गणपती बाप्पाची जे काही पीएनजी आहे ते इथे लावून टाकायची आहे. तुम्हाला मी खूप सारे पीएनजी खाली दिलेले आहे आपल्या मागल्या व्हिडिओमध्ये, तर त्यातलाच आपण एक पीएनजी इथं वापरणारा, तर ते मी तुम्हाला इथे दाखवून देतो. बघू शकता हे जे काही पीएनजी आहे हे तुम्हाला लावायची आहे आणि पीएनजी लावायचं इथं छोटं करून बरोबर इथं सेंटरला ऍडजस्ट करून टाकायचं आहे. हे पीएनजी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल. तर या पीएनजीची सगळ्यात आधी ऍड करा, त्याला ऍडजस्ट करा आणि ड्युरेशन 2.16 पर्यंत इथं वाढवून टाका. तर ही एवढी सेटिंग तुम्हाला इथं अशी करून घ्यायची आहे. हे एवढी सेटिंग तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही आपले गणपती बाप्पाचे फोटो आहे ते इथं लावून टाकायचे आहे. गणपती बाप्पाचे फोटो जे काही तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये हे आपले सगळे फोटो भेटून जातील. हे फोटो इथे लावून टाका आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असते ते इथे सेट करून टाका. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये खूप छोटे छोटे बीटमार्क आहे सुरुवातीला, तर त्यासाठी सगळे फोटो इथे लावून टाका आणि एक्स्ट्राचा पार्ट इथे असा कट करून टाकत चला. तर हा फोटो लावल्यानंतर पुन्हा पुढचा फोटो इथे लावायचा आहे. याला इथे ऍड करून याला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथे सेट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक एक फोटो इथे असे लावत जायचे आहे आणि प्रत्येक फोटो इथे ऍड करून वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथे तुम्हाला बरोबर इथे सेट करून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे तर आपण एका पाठोपाठ एक असे फोटो इथे लावून टाकूया आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असते ते इथे बरोबर इथे सेट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो इथे असे इथे लावून टाकूया. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढचा फोटो इथे लावायचा आहे. याची जे ड्युरेशन इथे वाढवून टाकायची आहे आणि बरोबर आपला फोटो इथं सेट होऊन जाईल. काय अशा प्रकारे. इथं सुरुवातीला थोडी छोटी बीट मार्क आहे, त्यामुळे आपल्याला फोटो जे काही तिथे बरोबर आणि काळजीपूर्वक इथे लावायचे आहे. तर अशा प्रकारे हे जे काही फोटो आहेत तिथे असे लावत जायचे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथे बरोबर इथे सेट करून टाकायचं आहे. काय अशा प्रकारे इथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते इथे सेट करून टाकायचं आहे. पुन्हा फिल कंपोजिशन एरियाचा ऑप्शन, पुन्हा हा फोटो इथं असा या व्हिडिओमध्ये ऍड करायचा. पुन्हा हा फोटो झाल्यानंतर पुन्हा पुढचे फोटो इथं असे ऍड करत जायचे. सुरुवातीला थोडं तुम्हाला अवघड जाईल कारण छोटे बीटमार्क आहे आणि प्रत्येक बीटमार्क मध्ये तुम्हाला जे काही फोटो आहे ते लावला तरच तुम्हाला व्हिडिओ आपला खास दिसेल. त्यासाठी सगळे फोटो इथं आधी लावून टाका. बघू शकता अशा प्रकारे सगळे फोटो असे तुम्हाला इथे लावत जायचे. पुन्हा त्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन आपल्याला हा फोटो इथे लावायचा आहे. वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं बरोबर इथं सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्याला जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो असे इथे लावत जाऊया. बघू शकता अशा प्रकारे. पुन्हा वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ती तसं लावत जाऊया. हे एवढं इथं झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपले बाकीचे मग फ्री फोटो म्हणजे जे काही आपले रेग्युलर फोटो असते ज्याची ड्युरेशन मीडियम असते ते सगळे फोटो इथे असे लावत जायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे मी इथं आपले फोटो इथं लावत आहे. बघू शकता फोटो इथे लावायचे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन असते ते इथं सेट करायला विसरू नका. कारण कसं होईल आपले फोटोची जे काय रेशो आहे ती वेगळी आहे आणि आपल्या व्हिडिओची रेशो 4:5 ची आहे. तर त्यामुळे आपला व्हिडिओ थोडा इथे वेगळा दिसेल. त्यामुळे सगळ्या फोटोला फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन आहे ते इथं बरोबर इथं सेट करत चला. बघू शकता काय अशा प्रकारे. पुन्हा त्यानंतर पुढचा फोटो इथे ऍड करा आणि फिल कंपोजिशन एरियाचे जे ऑप्शन आहे ते इथे बरोबर इथं सेट करत चला. बघू शकता काय अशा प्रकारे.
अशा प्रकारे सगळीकडे असं इथं हा इफेक्ट इथं बसला पाहिजे. याची तुम्हाला बरोबर इथं काळजी घ्यायची आहे. मग त्यानंतर पुढचा फोटो इथं फिल कंपोझिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे, ते तसं सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे जे काही फोटो आहे, ते इथे लावत जायचे एकदम शेवटच्या बिटमार्कपर्यंत. सगळे फोटो इथे लावायचे साईडला क्लिक करून, बॅकवर इथं क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे फोटो तुम्हाला त्याचे लावत जायचे आहे. बघू शकता आपल्याजवळ खूप सारे फोटो आहेत. जवळपास मी तुम्हाला 50 एक फोटो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. ते पण फुल एचडी फोटो आहे. ते तुम्ही खाली जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओ एक लाईक नक्की करा. चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. तर बघू शकता आपले जवळपास आपले सगळे फोटो इथं आपण लवकरात लवकर इथे लावून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता आपण आपले जेवढे काही फोटो आहेत, ते सगळे बरोबर फोटो इथे ॲड केलेले आहे. सगळे फोटो इथे ॲड केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता. बॅक येऊन जायचं आणि आपले जे काही बिटमार्क आहे, बिटमार्कमधून बॅक यायचं आणि शेक इफेक्टमध्ये इथे जायचं आहे. तर हा जे काही फोटो आहे, या फोटोला जे काही इफेक्ट आहे आपल्या शेक इफेक्टमध्ये, हा तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमार्कमध्ये जाऊन आता बाकीचे जे काही फोटो आहे बघू शकता इथून आपली जे काही बीट आहे, तर इथून जे काही बीट चालू होईल 4.06 पासून इथून पुढच्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट असेल आपला, हा इफेक्ट तुम्हाला इथे डायरेक्टली इथे पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता फोटोला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे, ते इथे तुम्हाला असं सिलेक्ट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला इथे सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते, ते इथं क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे जेवढे काही आपले फोटो असतील, त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट असेल आपला, हा तुम्हाला डायरेक्टली इथं पेस्ट करून टाकायचा आहे. सर्व फोटोंना तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. जी छोटी-छोटी बिटमार्क आहे, त्यांना सोडून बाकीच्या पुढच्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं डायरेक्टली पेस्ट करत राहायचा आहे. एकदम शेवटच्या फोटोपर्यंत. म्हणजे जेवढे आपण बिटमार्क तुम्हाला मार्क केले, जेवढे मध्ये आपण फोटो टाकले, त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट डायरेक्टली इथं पेस्ट करत जायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे फोटोला डायरेक्ट इथं सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्टचा ऑप्शन येईल खालच्या साईडला. त्याला इथं क्लिक करून टाकायचं आहे. बघू शकता आपण इथपर्यंत इफेक्ट लावलेला आहे, तर या फोटोला इफेक्ट लावायचा आहे. अशा प्रकारे आपण त्या फोटोला असं ते इफेक्ट असं लावून टाकूया आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असेल ते तिथे तुम्हाला सेट करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोना तुम्हाला हा जे काही इफेक्ट असेल ते इथे बरोबर सेट करून टाकायचा आहे आणि सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथे तुम्हाला प्रॉपर असा इथे लावून टाकायचा आहे काय अशा प्रकारे. फोटोला फक्त सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला सेट करून टाकायचं आहे. बघू शकता या फोटोला पण इफेक्ट इथे लागलेला आहे. तर याच्या पुढे पुढच्या फोटोला तुम्हाला जे काही इफेक्ट आहे तिथे तसं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते, तिथे तुम्हाला असं सेट करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपल्या एकदम शेवटच्या बिटमार्कपर्यंत हा जे काही फोटो आहे, त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथे लावत जायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर या सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्टली व्हिडिओ तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. कारण आजचा जे काही व्हिडिओ आहे, ते आपला डायरेक्टली बीटवर आहे. जसं मी आपण कालचा पण व्हिडिओ केलता किंवा याच्यावर तुम्ही पी पण लावू शकता, जी आपण सुरुवातीच्या ओव्हरलेच्या इफेक्टवर लावली होती. ते तुमची इच्छा आहे. मी ते डायरेक्टली इथे एक्सपोर्ट करणार आहे. फक्त तुम्हाला सगळ्या आधी फोटोना इफेक्ट असा इथे लावत जायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे काय तर. तर मी लवकरात लवकर बघू शकता सगळ्या फोटोंना इफेक्ट इथे लावलेले आहे तुम्हाला बोलता-बोलता. तर हे सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओ जे काही आपला तिथे एक्स्ट्रॅक्ट करू शकता, एक्सपोर्ट करू शकता सॉरी. तर हा जे काही पी-एन-जी आहे हे तुम्ही इथून पण लावू शकता 2.16च्या बिटमार्कपासून. पण आपल्याला काही लावायची नाही कारण आपल्याला असाच व्हिडिओ ठेवायचा आहे. तर वरचं डायरेक्टली एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.